गुड मॉर्निंग सर्वांना. मी रामदास मेस्त्री माझ्या अल्ट्रा रनर रामदास या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमच्यासाठी एक नवीन व्हिडिओसोबत आलो आहे. तर आज मी जाणार आहे, म्हणजे आज तुम्हाला नवीन काहीतरी बघायला भेटणार नक्कीच आहे. तर जसं की तुम्ही बघितलात लास्ट व्हिडिओमध्ये की स्टेअर्स वर्कआउटचा, तर माझा स्टेअर्स वर्कआउट आणि स्पीड रन वगैरे चालू होतं काही महिन्यांपासून. तर ते एका रेसची मी प्रॅक्टिस करत होतो. तर ती आज रेस आहे. आज मी जाणार आहे इंडिया मास्टर ॲथलेटिक्स गेम्स म्हणून होणार आहेत. तर इंडिया मास्टर ॲथलेटिक्स गेम म्हणून होतात. तर ते अबाव 30 या लोकांसाठी असतात खरं तर मी आज पहिल्यांदाच जातो आहे त्या इव्हेंटसाठी. तर माझं आहे 10 किलोमीटरमध्ये आहे रेस आणि 5 किलोमीटर, 800 मीटर आणि 1500 मीटरमध्ये आहे. तर 3 दिवस चालणार आहे. आज 2 रेस होणार आहेत आणि उद्या सॅटर्डे एक आणि संडे एक होणार आहे. आज फ्रायडे आहे. तर आज निघालो आहे मी. आता बघू, 5:45 वाजता सुरू होणार आहे फर्स्ट रेस, म्हणजे 10 किलोमीटरची, आणि दुपारी 3 वाजता 800 मीटरची होणार आहे एक. तर आता 5:45 वाजता आहे विद्याविहार कॉलेजला. तर मी निघालो आहे आता भांडूपवरून. तर चला तर मग फायनली पोचलो आहे आतमध्ये सोमय्या कॉलेजमध्ये. तर थोडा उशीर तर नाही झाला आहे, अजून आहे 15-20 मिनटं. सो फ्रेश होऊन कपडे चेंज करून आता 5:45 वाजता पहिली रेस आहे 10 किलोमीटरची. तर बघू शकता ऑल ओव्हर महाराष्ट्रातून वगैरे आलेत रनर्स. काही लोक इथे स्टेसाठी होते. पोचलोय फायनली ग्राउंडला. मस्त ग्राउंड आहे. सो थोड्या वेळात आता चालू होईल रेस. मी चेंज केला आणि थोडा वॉर्मअप करेन. सो आय थिंक माहिती नाही किती वाजता चालू होतं ते, बट बोलतात की आय थिंक थोडं लेट होतं चालू, कारण ऑल ओव्हर इंडियातून लोक येतात, आलेत ॲक्च्युली. सो त्यांना बीप कलेक्शन वगैरे काही लोकांना भेटलं नाही काल करायला, सो त्यांना आता देत आहेत आणि नंतर थोड्या वेळात रेस चालू होईल. चला तर मग बघूया. आय थिंक मला रेसच्या वेळेला थोडा व्हिडिओ करायला नाही भेटणार आहे, पण ठीक आहे, रिझल्ट तुम्हाला नक्की सांगेन आणि एक्सपिरियन्स शेअर करेन, कारण माझा पण फर्स्ट एक्सपिरियन्स आहे. सो चला तर मग बघू. दहा किलोमीटर तर झालं आहे माझं आणि मी फर्स्ट आलो आहे माझ्या एज कॅटेगरीमध्ये, 30 to 35 एज कॅटेगरीमध्ये. सो टायमिंग 38 समथिंग काहीतरी आहे. बघू, ते लास्टला अनाऊन्स करतील. चला तर मग एक रेस तर सक्सेसफुल झाली आहे. अजून दुपारी 3 वाजता एक आहे आणि ऊन पण खूप वाढलं आहे. चला नाश्ता करून घेऊया. आता फ्रेश झालो, कपडे चेंज केले थोडा आणि आता नाश्ता करणार आहे. सो आता नेक्स्ट माझी रेस आहे 800 मीटरची, ती दुपारी 3 वाजता स्टार्ट होणार आहे. सो रेस्ट करायची आता रेस स्टार्ट झाली आहे ती अबाव 40-60 प्लस. नाश्त्यामध्ये तर उपमाच भेटला, जेवढा मला पसंत नाही ॲक्च्युली, पण ठीक आहे. झाडाखाली झोपायची वेगळीच मजा आहे. सो वाजलेच 3 आणि माझा 800 मीटरचा रन आहे आता. सो सगळे एज कॅटेगरी लोकांचं होतं आहे. सो लास्टला कॅटेगरी आहे की 30 to 35 एज कॅटेगरी. सो चला तर मग बघूया. पाय थोडे हेवी तर आहेत सकाळच्या रनिंगमुळे आणि झोप पण नाही झाली वगैरे किंवा आराम नाही झाला जास्त, आणि ही गरमी तर दिसतेच आहे तुम्हाला. 3 वाजता काय ऊन आहे. ठीक आहे, बघू काय रिझल्ट येतो. ट्राय तर करणार चांगला बेस्ट करायला. चला तर मग. Use all the adjoining areas on the outside of the track
The track and requesting all those who are there on the field. Ram, come on! Gear up! Ram, come on fast! Ram, dash! Dash, dash, dash! Dash, move fast! अरे राधा थोडासा फास्ट करा थोडा. आणि आजची 800 मीटरची पण रेस झाली, पण नंबर नाही आला. 4th आलो ॲक्च्युली. थोड्या सेकंदांसाठी गेला नंबर. ॲक्च्युली 3 वाजता एवढं चालू केलं आहे, तर ऑफकोर्स थोडा तो पुश करायला नाही झाला. आणि सकाळी आमची 10 किलोमीटर रेस झालेली, सो थोडा लेग पण हेवी होते, त्यामुळे चांगली नाही झाली. ठीक आहे, बघू. उद्या 1500 मीटर आहे, तर आजचा डे तर संपला आहे. आजच्या रेसेस तर संपल्यात. भेटू नेक्स्ट डेला. चला तर मग. हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग. तर आज चॅम्पियनशिपचा दुसरा दिवस आहे आणि मी आज परत निघालो आहे सोमय्या युनिव्हर्सिटीला. आज होणार आहे माझी 1500 मीटरची रेस. काल 10 किलोमीटर झाला आणि 800 मीटर झाला. जसं की बघितलं, 10 किलोमीटरमध्ये मला फर्स्ट प्राईज भेटला आणि 800 मीटरमध्ये 4th झालेलो. तर आज पण मी ट्राय करेन की 1500 मीटरमध्ये टॉप 3मध्ये यायचा. कॉम्पिटिशन तर टफ आहे, पण ट्राय तर पूर्ण करेन. चला तर मी आता पोहोचलो भांडूप स्टेशनला. 9 वाजता रेस स्टार्ट होणार आहे, तोवर पोहोचेल मी तासाभरात. आणि फायनली पोचलो आहे ग्राउंडला. तर 5 किलोमीटरांचं वॉक चालू आहे. 5 किलोमीटर वॉकिंग झाल्यानंतर 3 किलोमीटर वॉकिंग आहे. त्याच्यानंतर आमचे 1500 मीटर आहे. सो आय थिंक तोवर ऊन वाढेल. आय थिंक 10-10:30 वाजतील नक्कीच. तर वॉकला वेळ जातो ना तसा पण. सो बाकी काय, बसून टाईमपास करायचा आता. आणि उन्हात नंतर मग अजून वाट लागेल, ऊन वाढला की. चला तर मग बसूया कुठेतरी. तर 11 वाजलेत आणि 1500 मीटरचा रेस आता आमची स्टार्ट होणार आहे. ऊन तर भयानक वाढलं आहे. चला तर मग बघूया किती टाईम येतो ते. 1500 meters for the men groups. After that is going to be 1500 meters for the women. And later it's your attention please. तर 1500 मीटरची रेस झाली माझी. 2nd नंबर आला. व्हिडिओ बघितला तुम्ही. तर थोड्या सेकंदासाठी 1-2 स्टेपसाठी ॲक्च्युली नंबर गेला. ठीक आहे, बेस्ट तर दिलेला. सिल्वर मेडल भेटेल. आणि आजच्या रेस तर झाल्यात माझ्या. उद्या 5 किलोमीटरची एक रेस आहे, सकाळी 6:45ला सुरू होणार आहे. सो उद्या सकाळीच येईन आता. आणि चला तर मग निघूया आता घरी. काल झालेल्या 10 किलोमीटरमध्ये माझा फर्स्ट आलेला, सो त्याचं सर्टिफिकेट आणि गोल्ड मेडल भेटलं आहे. आजचं रेस तर झाले आणि आम्ही नाश्ता वगैरे करून वाजले 4. आता घरी जायला निघालो. सो उद्या सकाळी भेटू परत. 5 किलोमीटरची रेस आहे माझी, सकाळी 6:45 वाजता. तर चला तर मग उद्या एक लास्ट रेसचा रिझल्ट काय येतो बघूया. चला तर मग भेटू उद्या सकाळी. हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. तर आज नॅशनल मास्टर गेम चॅम्पियनशिपचा आजचा 3रा दिवस आहे.
तर मी आता निघालो आहे, 5:30 वाजले आहेत आणि माझी आज रेस आहे 5 किलोमीटरची. तर 6:45 वाजता सुरू होणार आहे. सो पोचेपर्यंत मला जाईल तेवढा वेळ आणि वॉर्मअप करून वगैरे सुरू होईपर्यंत 6:45 वाजतील. चला तर मग आजचा रिझल्ट काय आहे तो मी तुम्हाला अपडेट देतच राहीन. आणि मी पोचलो आहे ग्राउंडच्या इथे. पहिली आमचीच रेस आहे 5 किलोमीटरची. सो लवकर यावं लागेल आज. तर चला तर मग चेंज होऊन थोडं वॉर्मअप करू, तोवर 6:45 होतील, रेस स्टार्ट होईल तोवर. तर 6:45 वाजलेत आणि आता थोड्या वेळातच रेस स्टार्ट होणार आहे. सो मी रेडी झालो, वॉर्मअप पण झाला आहे आणि चला तर मग बघू आज काय टार्गेट होतं कंप्लीट आणि कितवा नंबर येतो. ट्राय तर करेन गोल्डसाठी. ज़्यादा एनर्जी बचा नहीं उन लोग का, आराम से. आराम से खत्म होने वाले लोगों से. सेम कीप गोइंग. गुड वन. सो फायनली 5 किलोमीटरची रेस झाली आणि माझा फर्स्ट रँक आला आहे. सो टायमिंग तर कळेलच त्यांच्याकडे. सो चला तर मग फ्रेश होऊ आता. तर फायनली चॅम्पियनशिपचा आजचा तिसरा दिवस आणि शेवटचा दिवस. तर सगळे रेसेस वगैरे आज सगळं संपतील आणि मेडल डिस्ट्रीब्युशन वगैरे, सर्टिफिकेट डिस्ट्रीब्युशन वगैरे आज होऊन ऑल रनर्स परत रिटर्न जातील. तर त्या सर्व रनर्सला मानलं पाहिजे, कारण आंध्र प्रदेश, मध्य प्रदेश, त्यानंतर गुजरात म्हणा किंवा तमिळनाडूपासून एवढे लोक आलेले, कमीत कमी 1000 ते 1500 लोक टोटली होते. तर त्यांचं ॲक्च्युली घेण्यासारखं आहे, त्यांचं इन्स्पिरेशन आहेत आमच्यासाठी ते खरं तर. तर मग मी माझ्या मित्रांना वगैरे सांगू शकतो की बघा की एवढे लोक लांबून येतात याच्यासाठी, एवढ्या ॲथलेटिक्ससाठी. एवढ्या 3 दिवस त्यांनी स्टे केला. तर दुपारी लंच करून आम्ही आता मेडल सर्टिफिकेट घेऊन निघालो आणि मला 10 आणि 5 किलोमीटरमध्ये गोल्ड मेडल भेटले आणि 1500 मीटरमध्ये सिल्वर मेडल भेटलं आहे, 2 नंबर आला. तर सर्वांना सांगू इच्छितो की नॅशनल गेम्सचा एक्सपिरियन्स माझा खूप चांगला होता. चला तर मग आजचा व्हिडिओ मी 3 दिवसाचा, ॲक्च्युली 3 दिवसाचा हा व्हिडिओ मी आज संपवत आहे. माझा अनुभव तुमच्याशी शेअर केला आहे. तर तुम्ही माझा हा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा आणि जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि थँक्यू माझ्या सर्व सबस्क्रायबर्सना की जे मला ऑन रूट कुठे पण भेटतात आणि बोलतात की अरे हा तुझा व्हिडिओ छान होता, तुझे व्हिडिओ छान असतात वगैरे. तर ते ऐकून छान वाटतं ॲक्च्युली. तर त्यांच्यासाठी सर्वांसाठी थँक्यू बोलेल मी. आणि आजचा व्हिडिओ मी इथे संपवत आहे. चला तर मग भेटू अशाच काहीतरी नवीन अनुभवासोबत. तोवर बाय बाय.